Hello friends, welcome to Sri Academy of Science Craft. In this video, we are going to discuss about the topic respiration, and in that the sub point is structure of ATP. या व्हिडिओ मध्ये आपण रेस्पिरेशन या टॉपिक मधला एक अत्यंत असा महत्त्वाचा जो पॉइंट आहे तो पाहणार आहोत, तो म्हणजे कुठला स्ट्रक्चर ऑफ एटीपी. आता एटीपी हा शब्द तुम्ही फोटोसिंथेसिस मध्ये ऐकलेला आहे आणि रेस्पिरेशन मध्ये तुम्हाला त्याचा रेफरन्स बघायला मिळणार आहे. ओके, मग आपल्याला माहित आहे फोटोसिंथेसिस मध्ये एटीपी हा कुठे तयार केला जाणार आहे, तर ड्यूरिंग द सायक्लिक अँड नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. So during the non-cyclic and cyclic photophosphorilation, the ATP is synthesized, and during the dark reaction or Calvin cycle, ATP is utilized. समजतंय का काय असणार आहे? फोटोसिंथेसिस मधलं पाहतोय आपण. फोटोसिंथेसिस मध्ये ATP चा रेफरन्स कुठे आलाय ते पाहतोय, बरोबर आहे. फोटोसिंथेसिस मध्ये तुम्ही जर बघितलं तर नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन आणि सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनच्या वेळेला एटीपी हा तयार झालेला होता. ओके, आणि डार्क रिॲक्शन किंवा ज्याला आपण केल्विन सायकल असं म्हणणार आहे, त्या डार्क रिॲक्शन मध्ये आणि केल्विन सायकलच्या वेळेला काय, तर एटीपी हा वापरला गेलेला आहे हे पाहिलेलं आहे. रेस्पिरेशन मध्ये एटीपी हा मायटोकॉन्ड्रिया मध्ये तयार केला जाणार आहे आणि बाकीच्या वेळेला युटिलाइज केला जाणार आहे, वापरला जाणार आहे. हे आपण पाहिलेलं आहे किंवा पाहणार आहोत, बरोबर आहे. मग एटीपी म्हणजे काय? एटीपी इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज करन्सी ऑफ एनर्जी. करन्सी ऑफ एनर्जी. ओके, सो एटीपी इज अ करन्सी ऑफ एनर्जी, बरोबर आहे. करन्सी म्हणजे काय, मराठीमध्ये काय म्हणणार आहे आपण, चलन. एनर्जी म्हणजे काय, ऊर्जा. ऊर्जेचं चलन आहे, बरोबर आहे. आणि हे ऊर्जेचं चलन फक्त तुम्हाला कुठं बघायला मिळणार आहे, तर जेवढे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये तुम्हाला हे बघायला मिळणार आहे, बरोबर आहे. म्हणजे ज्याला आपण काय म्हणणार आहे, करन्सी ऑफ एनर्जी एटीपी. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एटीपी? एटीपी म्हणजे काय बाळांनो? एटीपी म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ओके, एटीपी म्हणजे काय बाळांनो? ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. मग ह्या एटीपीला म्हणजेच आपण ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेटला काय म्हणणार आहे, करन्सी ऑफ एनर्जी, बरोबर आहे. करन्सी ऑफ एनर्जी म्हणजे ऊर्जेचं एक ते चलन आहे. हे चलन फक्त कुठं चालतं, तर जेवढे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, जेवढे सगळे या पृथ्वी तलावरती सजीव आहेत, त्या सजीवांच्या बॉडीमध्ये हे एटीपी हा ऊर्जेचं चलन म्हणून काम करणार आहे, बरोबर आहे. मग या एटीपीला काय म्हटलं जातं? इट इज अ बायोलॉजिकली युजेबल फॉर्म ऑफ केमिकल एनर्जी. फर्स्ट पॉइंट काय आहे करन्सी ऑफ एनर्जी मध्ये? इट इज बायोलॉजिकली युजेबल फॉर्म ऑफ केमिकल एनर्जी. तुम्ही जर बघितलं तर एटीपी कोण आहे? इट इज अ बायोलॉजिकली युजेबल फॉर्म ऑफ केमिकल एनर्जी. ऍक्च्युअली एटीपी हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, केमिकल आहे ना, केमिकल कंपाऊंड आहे, आपल्या बॉडी मधला केमिकल कंपाऊंड आहे, बरोबर आहे. आणि तो सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये बघायला मिळणार आहे, सगळ्या सजीवांमध्ये बघायला मिळतो. त्यामुळे काय म्हटलंय, एटीपी इज बायोलॉजिकली युजेबल फॉर्म ऑफ केमिकल एनर्जी, राईट. आता याला करन्सी असं म्हणण्याचं कारण काय? तुम्ही जर बघितलं, दिस एटीपी इज प्रेझेंट इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट ऑन अर्थ. पृथ्वी तलावरती जेवढे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये आपल्याला एटीपी बघायला मिळणार आहे. आता याला करन्सी असं म्हणण्याचं कारण काय, तर बघा, एटीपी सेल आहे, राईट. सेलच्या आतमध्ये काय असणार आहे? सायटोप्लाझम, राईट. सायटोप्लाझम आहे. या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये जर एनर्जी शिल्लक राहिलेली असेल, बरोबर आहे. या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये जर एनर्जी शिल्लक राहिलेली असेल तर ती एनर्जी एटीपीच्या फॉर्म मध्ये स्टोअर्ड केली जाते. सो व्हेनेवर द
एनर्जी इज प्रेझेंट इनसाइड द सायटोप्लाझम ऑफ सेल. काय म्हणते बघा, whenever the energy is present inside the cytoplasm of cell, then this energy is stored in the form of ATP. ज्या ज्या वेळेला सेलच्या सायटोप्लाझम मध्ये एनर्जी पडून राहिलेली आहे, त्यावेळेला ती एनर्जी एकत्र करून एटीपीच्या फॉर्म मध्ये स्टोअर्ड केली जाते. बरोबर आहे का? समजतंय? ही झाली पहिली कंडिशन. म्हणजे ज्या वेळेला सेलला एनर्जीची आवश्यकता नाही, ज्या वेळेला सेलला ऊर्जेची आवश्यकता नाही, त्यावेळेला ती सेल काय करणार आहे, तर ती सेल तिच्या सायटोप्लाझम मध्ये असलेली जेवढी सगळी एनर्जी आहे ती एटीपीच्या फॉर्म मध्ये स्टोअर करणार आहे. एटीपीच्या फॉर्म मध्ये स्टोअर करणार आहे. ओके, समजतंय का? अशा पद्धतीने. दुसरी कंडिशन कुठली आली, ज्या वेळेला या सेलला एनर्जीची आवश्यकता आहे, whenever the cell required energy, at that time this energy is taken from ATP by breaking the ATP. बरोबर आहे? ज्या वेळेला या सेलला एटीपीची आवश्यकता आहे त्यावेळेला ही सेल काय करणार आहे, तर एटीपीच्या स्वरूपात साठवून ठेवलेली जेवढी सगळी एनर्जी आहे ती या एटीपीचं ब्रेकडाऊन करून मिळवणार आहे. समजतंय? म्हणजे ज्या वेळेला सेलला एनर्जीची आवश्यकता नाही, पण त्या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये एनर्जी पडून आहे, त्यावेळेला ती एनर्जी एटीपीच्या फॉर्म मध्ये स्टोअर्ड केली जाते. ज्या वेळेला सेलला एनर्जीची आवश्यकता आहे त्यावेळेला काय, तर या एटीपीचं ब्रेकडाऊन केलं जातं आणि एटीपी मधल्या जे केमिकल बॉन्ड आहे, बरोबर आहे, केमिकल बॉन्ड आहे त्याच्यामधली एनर्जी म्हणजे एटीपीचं ज्या वेळेला ब्रेकडाऊन केलं जातं त्यावेळेला रिलीज झालेली एनर्जी पुन्हा सेल वापरणार आहे. म्हणून या एटीपीला करन्सी ऑफ एनर्जी असं म्हटलं जातं. समजतंय का? म्हणून या एटीपीला करन्सी ऑफ एनर्जी असं म्हटलं जातं. तुम्हाला प्रश्न पडेल, वाय एटीपी इज कॉल्ड द करन्सी ऑफ एनर्जी. त्यावेळेला तुम्हाला सरळ सांगता यायला पाहिजे, whenever the cell does not require energy, at that time these cells stored energy in the form of ATP. हा झाला पहिला पॉइंट. बरोबर आहे? दुसरा, when cell required energy, at that time this cell breaks the ATP and get energy. Okay, hence ATP is called as currency of energy or biologically usable form of chemical energy. समजतंय का? बरोबर आहे का? बघा, आपल्या दैनंदिन जीवनामधलं तुम्ही जर उदाहरण घेतलं, मला किती पगार आहे, 10,000 पगार आहे. हा, समजा मला 10,000 पगार आहे, राईट? समजा 10,000 पेमेंट आहे माझं, 10,000 पगार आहे. मला खर्च किती लागला, 5,000 लागला. ओके, पेमेंट किती आहे माझं, नेट गेन किती आहे माझं, नेट गेन किती आहे, ओके 10,000. खर्च किती आला माझा, 5,000 आला. शिल्लक किती राहिलं बघा की, 10,000 मधनं 5,000 खर्च, 5,000 रुपये शिल्लक राहिले ना माझ्याजवळ. मी असं म्हणणार आहे का, हा माझ्याकडचे 5,000 खर्च झाले, आता हे 5,000 माझे शिल्लक राहिले, देऊया फेकून, मला तिची आवश्यकता नाही, 5,000 मला लागणार नाही या महिन्याने, फेकून देतो. असं कोण करतं का? नाही करत. समज काय करणार आहे मी, मला 10,000 पगार आहे, त्यातला 5,000 माझा खर्च झाला, 5,000 शिल्लक राहिले. मी काय करणार, हे 5,000 मी बँक मध्ये ठेवणार, बँकेत ठेवणार. सेफ आहे ना? बरोबर आहे का? मला ज्या वेळेला पुन्हा अडचण येईल, ज्या वेळेला मला पुन्हा नंतर पैशाची गरज भासेल, त्यावेळेला मी बँकेत जाणार आणि हे 5,000 रुपये वापरणार. समजलं? करन्सी झाली ना आपली. तसं सेलमध्ये ज्या वेळेला एनर्जीची आवश्यकता नाही त्यावेळेला सेल काय करते, तर ती जी सगळी एनर्जी आहे ती एटीपीच्या फॉर्म मध्ये स्टोअर करणार आहे. समजतंय? सेलला एनर्जीची आवश्यकता नसताना सेल काय करणार आहे, एटीपीच्या फॉर्म मध्ये एनर्जी स्टोअर करणार आहे. बरोबर आहे का? आणि ज्या ज्या वेळेला पुन्हा
ज्या ज्या वेळेला पुन्हा सेल मधल्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी वाढल्या की नंतर काय असणार आहे, सेलला ज्या वेळेला एनर्जीची आवश्यकता लागेल त्यावेळेला सेल काय करणार आहे, एटीपीचं ब्रेकडाऊन करणार आणि एनर्जी मिळवणार. समजतंय? म्हणून एटीपीला काय म्हटलं जातं, करन्सी ऑफ एनर्जी असं म्हटलं जातं. समजलं? आता आपण काय करणार आहे, स्ट्रक्चर ऑफ एटीपी. सो आफ्टरवर्ड वी विल डिस्कस दी स्ट्रक्चर ऑफ एटीपी. बरोबर आहे? स्ट्रक्चर ऑफ एटीपी. एटीपी that means adenosine triphosphate is made up of three compound. तीन कंपाऊंड पासून तयार झालेला हा एटीपी आहे. कुठला कुठला? फर्स्ट प्युरिन बेस. आठवते का मला प्युरिन आणि पायरिमिडीन? तुम्हाला बायोकेमिस्ट्री मध्ये मी घेणारच आहे, पण तुमच्या लोअर क्लासेस मध्ये 8वी 9वी 10वी याच्यामध्ये तुम्हाला झालेलं आहे प्युरिन बेस, पायरिमिडीन बेस. प्युरिन आणि पायरिमिडीन काय आहेत तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की ते डीएनए मधले बेस पेअर्स आहेत, नायट्रोजन बेस पेअर्स आहेत, है की नाही? एका ग्रुपला नायट्रोजन बेस पेअर्स मध्ये दोन ग्रुप पडणार आहेत, प्युरिन्स अँड पायरिमिडीन्स. मग जो प्युरिन्स आहे तो एटीपी मध्ये एटीपी तयार करण्यासाठी वापरला जातो. समजतंय? सो एटीपी इज मेड फ्रॉम थ्री कंपाउंड, और एटीपी इज बिल्ड बाय थ्री कंपाउंड. फर्स्ट वन इज द प्युरिन बेस. कुठला येणार प्युरिन बेस बाळांनो? सीईटी साठी नीट साठी महत्वाचा आहे. कुठला? ॲडिनोसिन. राईट? ॲडिनोसिन. बरोबर आहे? हा ॲडिनोसिन कशापासून तयार झालाय तुम्हाला माहित पाहिजे. ॲडिनोसिन कशापासून तयार झालाय? ॲडिनोसिन इज डेव्हलप्ड फ्रॉम ॲडेनाइन प्लस काय येणार आहे? पेंटोज शुगर. तुम्ही जर बघितलं ऍक्च्युअली ॲडिनोसिन हा डायरेक्ट प्युरिन बेस येणार नाही. नेहमी समजून घ्या तुम्ही, एटीपी तीन कंपाऊंड पासून तयार झालाय ना, बरोबर आहे? प्युरिन बेस हा डायरेक्ट ॲडिनोसिन येणार नाही. प्युरिन बेस काय येणार आहे? ॲडेनाइन येणार आहे. आपण हा एरो इकडे दाखवूया म्हणजे अगदी परफेक्ट येईल. अ प्युरिन बेस कोणाला? ॲडेनाइन प्लस पेंटोज शुगर काय तयार होणार? काय तयार होईल एकत्रितपणे? या दोघांचं एकत्रितपणे काय येणार आहे? ॲडिनोसिन. राईट? अशा पद्धतीने समजतंय का? एटीपी तीन कंपाऊंड पासून तयार झालेला आहे. पहिला अ प्युरिन बेस कोणाला? अ प्युरिन बेस इज ॲडेनाइन. लक्षात ठेवायचं ॲडेनाइन ATGC. बरोबर आहे? ATGC. आणि अजून एक आहे युरॅसिल म्हणजे ॲडेनाइन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन, युरॅसिल. हे सगळे काय? प्युरिन्स आणि पायरिमिडीन्स नायट्रोजन बेसेस आहेत. ओके, समजून घ्या तुम्ही. समजतंय का? बघा, ॲडेनाइन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन, युरॅसिल. ॲडेनाइन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन, युरॅसिल. ऑल दीज आर द नायट्रोजन बेसेस. हे सगळे काय आहेत? नायट्रोजन बेसेस आहेत. बरोबर आहे? आता याच्यामध्ये दोन ग्रुप पडतात, प्युरिन्स आणि पायरिमिडीन्स. ओके, हे तुम्हाला मी ज्या वेळेला बायोकेमिस्ट्री ऑफ सेल असेल, बरोबर आहे, किंवा ज्या वेळेला तुम्हाला डीएनएचं स्ट्रक्चर स्टडी करायचं असेल त्यावेळेला तुम्हाला मी डिटेल सांगेन. ओके, सो हे जे 5 आहेत त्याच्यामध्ये दोन ग्रुप पडतात, प्युरिन्स आणि पायरिमिडीन्स. त्यापैकी एटीपी सिंथेसिस मध्ये कोण इम्पॉर्टंट आहे? प्युरिन्स. प्युरिन्सचा कुठला नायट्रोजन बेस? ॲडेनाइन. ओके, सो ॲडेनाइन. राइट? अ प्युरिन बेस ॲडेनाइन प्लस पेंटोज शुगर मिळून काय तयार करणार आहे? ॲडिनोसिन तयार करणार आहे. बरोबर आहे? मग आपण लागले स्ट्रक्चर बघूया ना, म्हणजे तुम्हाला समजेल. बघा, स्ट्रक्चर ऑफ एटीपी आपल्याला ज्या वेळेला काढायचं असेल त्यावेळेला तुम्ही बघा, प्युरिन बेस ॲडेनाइन काढूया.
आपल्याला ज्या वेळेला एटीपीचं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे त्यावेळेला आपल्याला हेक्सागोनल एक रिंग काढायची आहे, बरोबर आहे. हेक्सागोनल रिंग नंतर या ठिकाणी एक मंदिराला जसं शिखर असणार आहे किंवा कळस असणार आहे त्या पद्धतीचा आडवा कळस काढायचा. हा कळस आहे ना तो आपल्याला याला चिटकून आडवा करायचा, म्हणजे तो कसा दिसणार आहे, या पद्धतीने दिसणार. ओके, या स्ट्रक्चर्सला काय म्हटलं जातं बाळांनो, अप्युरिंग बेस. काय येणार आहे, अप्युरिंग बेस. बोलायचंय माझ्याबरोबर बरोबर का, अप्युरिंग बेस काय, ॲडेना. राईट, मग इथे लिहूया ना सगळं आपण. हे हेक्सागोनल स्ट्रक्चर आणि त्याच्या सोबतची ही पेंटागोनल रिंग एकत्रितपणे याला काय म्हणायचं आहे, ॲडेनाइन. राईट, हा नायट्रोजन बेस झाला, डीएनए मधला हा एक नायट्रोजन बेस झाला. प्लस पेंटोस शुगर. राईट, पेंटोस शुगर काढा. तुम्हाला माहित असेल बाळांनो पेंटोस शुगरचं स्ट्रक्चर्स या पद्धतीने येणार आहे. पेंटोस शुगर. राईट, हा पेंटोस शुगर या ॲडेनाइनला जोडायचा आहे या पद्धतीने. समजलं? तो याला काय नाव देऊया आपण, पेंटोस शुगर. ओके, काय म्हटलंय, ॲडेनाइन प्लस पेंटोस शुगर है ना. ॲडेनाइन अ प्युरिन बेस प्लस पेंटोस शुगर दोन्ही एकत्र मिळून काय तयार होईल बाळांनो, काय तयार होईल, बोलायचं आहे बरं का, ॲडिनोसिन. राईट, समजलं कसं तयार झाला ॲडिनोसिन. ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट मधला ॲडिनोसिन कसं तयार झालं समजलं, बरोबर आहे. ॲडिनोसिन कसं तयार होणार आहे, या ठिकाणी बघा ॲडिनोसिन कसं तयार होणार आहे, बघा प्युरिन बेस कुठला आला, ॲडेनाइन है ना, या ठिकाणी हा वाला, हे दोन वाले प्लस पेंटोस शुगर दोन्ही एकत्र केले काय येणार आहे, दोन्ही एकत्र बॉन्ड जोडले काय येणार आहे, ॲडिनोसिन. समजलं ॲडिनोसिन कसं तयार झालं. आता आपण बघूया ट्रायफॉस्फेट. ट्रायफॉस्फेट कसं तयार होणार आहे बघा. पेंटोस शुगरच्या 1 नंबरच्या कार्बन ॲटमला ज्या वेळेला पहिला फॉस्फेट ग्रुप जॉईन होईल त्यावेळेला त्याला म्हणायचं ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट. समजतंय, त्या मोनोफॉस्फेटला ॲडिनोसिन मोनोफॉस्फेटला बघा या ठिकाणी मी सरळ लिहितो ना, दुसरा ग्रुप कुठला आला, ॲडेनाइन प्युरिन बेस आहे की नाही. नंतर काय येणार आहे, पेंटोस शुगर, दुसरा कंपाऊंड पेंटोस शुगर काय येणार आहे, C5H10O5 फॉर्म्युला आहे पेंटोस शुगरचा, C5H10O5. आणि तिसरा ग्रुप कुठला येणार आहे, फॉस्फेट ग्रुप, फॉस्फेट ग्रुप. राइट, अशा पद्धतीने. सो स्ट्रक्चर ऑफ ATP, the ATP is synthesized from three compound. पहिला कोण येणार आहे, ॲडेनाइन. बरोबर आहे, या ठिकाणी लिहूया ना आपण ॲडेनाइन. ॲडेनाइन बरोबर आहे, पहिला कंपाऊंड ॲडेनाइन, दुसरा कंपाऊंड पेंटोस शुगर, तिसरा कंपाऊंड फॉस्फेट ग्रुप. म्हणजे 3 कंपाऊंड पासून तयार होणार आहे ATP. ॲडेनाइन पहिला जो प्युरिन बेस आहे, पेंटोस शुगर दुसरा, फॉस्फेट ग्रुप तिसरा. ओके, मग या ठिकाणी बघितलं आहे आपण हेक्सागोनल रिंग आणि त्याला जोडून पेंटागोनल रिंग. हेक्सागोनल आणि पेंटागोनल रिंग एकत्र काढली की याला काय म्हणायचं आहे, ॲडेनाइन. ॲडेनाइनला जर पेंटोस शुगर जॉईन केला बरोबर आहे तर ॲडेनाइन प्लस पेंटोस शुगर काय तयार होणार आहे, ॲडिनोसिन. ॲडिनोसिनला बघा आता हे पुसतो मी, ॲडेनाइन प्लस पेंटोस शुगर, पेंटोस शुगर काय तयार होईल बाळांनो, ॲडेनाइन प्लस पेंटोस शुगर काय तयार होणार आहे, ॲडिनोसिन. बरोबर आहे,
राईट. आता स्ट्रक्चर बघूया. ॲडिनोसिन प्लस फॉस्फेट, राईट ना. ॲडिनोसिन प्लस फॉस्फेट काय तयार होणार? शॉर्टकट लिहितो मी, ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट आहे का नाही. मोनो म्हणजे सिंगल, एकच फॉस्फेट आहे ना, बरोबर आहे. फुल फॉर्म लिहितो, ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट, राईट. म्हणजे ह्याला AMP असं म्हणायचं. या फॉस्फेट ग्रुपला दुसरा फॉस्फेट ग्रुप जॉईन झाला. काय झालं? ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट, ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट प्लस ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट प्लस फॉस्फेट काय तयार होईल? काय तयार होणार आहे? ॲडिनोसिन डायफॉस्फेट. डाय म्हणजे दोन, फॉस्फेट म्हणजे दोन फॉस्फेट आहेत ना, या पद्धतीने. आणि याला जर तिसरा ग्रुप फॉस्फेट ग्रुप जॉईन झाला तर काय म्हणायचं? ॲडिनोसिन डायफॉस्फेट प्लस फॉस्फेट. ॲडिनोसिन डायफॉस्फेट प्लस फॉस्फेट काय तयार होणार आहे? ATP, राईट. या पद्धतीने. सो ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. तिसऱ्या नंबरचा फॉस्फेट ग्रुप जॉईन होत असताना आपण जरा वेगळं स्ट्रक्चर दाखवणार आहोत, कारण बॉन्डिंगचं जे नाव दिलेलं आहे ते ॲडिनोसिनला पहिला फॉस्फेट ग्रुप जो जॉईन झालेला आहे त्या बॉन्डला म्हटलं जातं अल्फा, बरोबर आहे. कुठला बॉन्ड म्हणणार आहे त्याला? अल्फा बॉन्ड असं म्हटलं जातं. समजतंय का? ॲडिनोसिनला पहिला जो फॉस्फेट ग्रुप जॉईन झालेला आहे त्याला काय म्हणायचं? अल्फा बॉन्ड. समजलं? ॲडिनोसिन मोनोफॉस्फेटला दुसरा फॉस्फेट ग्रुप जॉईन झालाय त्याला म्हणायचं बीटा बॉन्ड. ॲडिनोसिन डायफॉस्फेटला पुढचा फॉस्फेट ग्रुप जॉईन झालाय त्याला म्हणायचं कुठला बॉन्ड? गॅमा बॉन्ड. ओके. मग या ठिकाणी तुम्ही जर बघितलं अल्फा अँड बीटा आर लो एनर्जी बॉन्ड. लो एनर्जी बॉन्ड कुठले? अल्फा अँड बीटा आर लो एनर्जी बॉन्ड, बरोबर आहे. आणि जो गॅमा आहे तो हाय एनर्जी बॉन्ड, हाय एनर्जी बॉन्ड. ओके, अशा पद्धतीने समजलं. अल्फा अँड बीटा इज द लो एनर्जी बॉन्ड, गॅमा इज द हाय एनर्जी बॉन्ड. समजलं स्ट्रक्चर्स? ओके. एटीपी ला वेगळं नाव आहे. तुम्ही एटीपीचं जर नॉमेनक्लेचर केमिस्ट्रीमध्ये एटीपीचं जर नॉमेनक्लेचर जर बघितलं असेल तर काय म्हटलं जातं? ट्रायफॉस्फेट इस्टर्स ऑफ एटीपी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रायफॉस्फेट. नीटसाठी महत्वाचं आहे. ट्रायफॉस्फेट इस्टर्स ऑफ ॲडिनोसिन रायबोन्यूक्लियोटाइड. एटीपी ला वेगळं नाव काय वापरलं जातं? ट्रायफॉस्फेट इस्टर्स ऑफ ॲडिनोसिन रायबोन्यूक्लियोटाइड. ओके. तुम्हाला ज्या वेळेला प्रश्न विचारला जाईल गिव्ह द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ एटीपी, त्यावेळेला हे लिहायचं आणि सगळं नाव लेबल सहित यायला पाहिजे, बरोबर आहे. ॲडिनोसिनला पहिला फॉस्फेट ग्रुप अल्फा बॉन्ड होणार आहे, जॉईन होणार आहे. ॲडिनोसिन मोनोफॉस्फेटला दुसरा फॉस्फेट ग्रुप बीटानं जॉईन होणार आहे, बीटा बॉन्डनं जॉईन होणार आहे. ॲडिनोसिन डायफॉस्फेटला तिसरा फॉस्फेट एटीपी तयार होत असताना गॅमा बॉन्डनं तयार होणार आहे. अल्फा अँड बीटा इज द लो एनर्जी बॉन्ड. का? कारण अल्फा आणि बीटा हे जर ब्रेक केले तर 4.3 किलो कॅल एनर्जी मिळणार आहे आणि गॅमा जर ब्रेक केला तर तो किती देणार आहे? 7.3 किलो कॅल एनर्जी आपल्याला देणार आहे. समजतंय? स्ट्रक्चर समजलं?
द स्ट्रक्चर ऑफ एटीपी वॉज डिस्कवर्ड बाय कार्ल, सगळ्यात महत्वाचा आहे कार्ल लोहमन. कार्ल लोहमन कधी? इन 1929, 1929 मध्ये कार्ल लोहमन या सायंटिस्टनी एटीपीचं स्ट्रक्चर एक्सप्लेन केलेलं आहे. समजलं या ठिकाणी तुम्हाला? ओके, एनी डाऊट? जर डाऊट असेल, मी जेवढं शिकवलं आहे ते शिकवत असताना किंवा शिकत असताना तुम्ही काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करत आपल्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे, तर समजणार आहे. ओके, आणि एकदा समजलं तर परत लक्षात न जाणार नाही. या ठिकाणी बघा आता, एटीपी म्हणजे ट्रायफॉस्फेट इस्टर ऑफ रायबोज न्यूक्लियोटाइड. त्याचं आपण हे बघूया. एटीपी कशापासून तयार होणार आहे? कशापासून? एटीपी कशापासून तयार होणार आहे? ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट कशापासून तयार होणार आहे? एडीपी म्हणजे ॲडिनोसिन डायफॉस्फेट प्लस 1 इनऑर्गॅनिक फॉस्फेट. किती एनर्जी लागणार आहे एटीपी तयार करायला? 7.3 किलो कॅल एनर्जी. बरोबर आहे. एटीपीचं जर ब्रेकडाऊन केलं तर काय तयार होणार आहे? एडीपी प्लस आयपी. किती एनर्जी लागणार? किती एनर्जी रिलीज होणार? ब्रेकडाऊन केलं की किती एनर्जी रिलीज होणार? 7.3 किलो कॅल एनर्जी. बरोबर आहे. जर एटीपी तयार करायचा असेल तर किती एनर्जी लागणार? 7.3 किलो कॅल एनर्जी. म्हणजे एटीपीचं ब्रेकडाऊन केलं तर एडीपी आणि आयपी तयार होणार, 7.3 किलो कॅल एनर्जी रिलीज होणार. जर एटीपी तयार करायचा असेल तर एडीपी प्लस आयपी, राईट, एडीपी प्लस आयपी किती एनर्जी लागणार? 7.3 किलो कॅल एनर्जी. बरोबर आहे. आता बघूया एडीपी. एडीपी कशापासून तयार होणार? एएमपी ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट. किती लागणार? 4.3 किलो कॅल एनर्जी. बरोबर आहे. म्हणजे एडीपीचं ब्रेकडाऊन केलं की एएमपी प्लस इनऑर्गॅनिक फॉस्फेट तयार होणार. बरोबर आहे. आणि एडीपी जर तयार करायचं असेल तर एएमपी प्लस आयपी 4.3 किलो कॅल एनर्जी लागणार आहे. राईट. लॉंग फॉर्म पाहूयात. परत एकदा बघा, सांगतोय तुम्हाला. एटीपी म्हणजे काय? ॲडिनोसिन ट्राय फॉस्फेट. ओके, राईट. एडीपी म्हणजे काय? ॲडिनोसिन डाय फॉस्फेट. राईट. एएमपी म्हणजे काय? ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट. राईट. दीज आर द लॉंग फॉर्म्स. एटीपी म्हणजे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट, एडीपी म्हणजे ॲडिनोसिन डायफॉस्फेट, एएमपी म्हणजे ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट. ओके, समजतंय? एटीपीचं वेगळं नाव, दुसरं नाव काय? ट्रायफॉस्फेट इस्टर्स ऑफ ॲडिनोसिन रायबोन्यूक्लियोटाइड. राईट. नेक्स्ट, पुढं बघा. फॉर 1 ग्लुकोज मॉलिक्यूल 38 एटीपी इज रिक्वायर्ड. बरोबर आहे. एक ग्लुकोजचं मॉलिक्यूल आहे, तो तयार करण्यासाठी किती एटीपी लागतात? 38 एटीपी लागतात. पाहिलेलं केमिकल सायकल मध्ये, आठवतंय का? म्हणजे एक ग्लुकोज मॉलिक्यूलचं 100% जर त्याचं ब्रेकडाऊन झालं, एक ग्लुकोज मॉलिक्यूलचं 100% जर त्याचं काय म्हणूया आपण त्याला ब्रेकडाऊन झालं, तर रेशो काय बघा, किती एनर्जी रिलीज होणार? 100% एनर्जी रिलीज होणार. त्यापैकी 40% आणि 60% असं त्याचं डिस्ट्रीब्युशन होणार आहे. 60% म्हणजे एका ग्लुकोज मॉलिक्यूलचं जर 100% लायसिस झालं तर 100% म्हणजे जेवढी ॲज इक्विव्हॅलंट टू 38 एटीपी आहे,
ओके, मग बघा या 60% जी एनर्जी आहे काय म्हणतोय बघा, एक महत्वाचं आहे, एक ग्लुकोज मॉलिक्यूलचं 100% जर ऑक्सिडेशन झालं, 100% त्याचं जर ब्रेकडाऊन झालं तर काय होणार आहे, एनर्जी तयार होत असताना 40-60 अशी वापरली जाते सेलच्या आतमध्ये, बरोबर आहे. म्हणजे माझ्या बॉडीमध्ये एक ग्लुकोज मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन झालं तर काय होणार आहे, एनर्जी डिस्ट्रीब्यूट होत असताना 40 आणि 60 मध्ये होणार आहे. 60% 60% का, तर दिस 60% एनर्जी इज हीट एनर्जी. जी जी 60% एनर्जी आहे हीट एनर्जी असणार आहे. म्हणजे माझं बॉडी टेम्परेचर, वातावरणातलं तापमान कितीही खाली पडलं आणि कितीही जास्त झालं, टेम्परेचर कितीही कमी असलं कितीही जास्त असलं तरी माझ्या बॉडीचं टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस एवढं असणार आहे. ओके, 37 डिग्री सेल्सिअस कंटिन्यू आपल्या बॉडीचं टेम्परेचर, जोपर्यंत आपण जिवंत असतो तोपर्यंत आपल्या बॉडीचे टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअसच्या नियर अबाउट असणार आहे. ते कशामुळं, तर कंटिन्यू ग्लुकोज मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन झालं तर 60% एनर्जी जी आहे ती बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी वापरली जाते. बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी वापरलं जातं. ओके, बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी वापरलं जातं. राहिलेली जी 40% एनर्जी आहे एक ग्लुकोज मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन केल्यानंतर एटीपी तयार करण्यासाठी वापरला जातो. 60% हीट एनर्जी बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी, 40% एटीपी तयार करण्यासाठी. ओके, मग 40% एटीपी तयार करण्यासाठी म्हणजे एका ग्लुकोज मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन केलं की किती एटीपी तयार होतात तुम्हाला माहित आहे, 38 एटीपी तयार होणार आहे. ओके, 38 एटीपी तयार होणार आहेत. दिस 38 एटीपी which is equivalent to 686 किलोकॅल एनर्जी जी एरोबिक रेस्पिरेशन मध्ये तयार होते. समजलं? पुन्हा एकदा सांगतो, एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल आहे त्याचं 100% जर ऑक्सिडेशन झालं तर जी एनर्जी रिलीज होणार आहे ग्लुकोज मॉलिक्यूल पासून त्याच्यापैकी 60% एनर्जी ही हीट एनर्जी म्हणून रिलीज केली जाते किंवा वापरली जाते. म्हणजे बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी वापरला, कुठलाही सजीव असो बॉडी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी 60% एनर्जी वापरली जाणार आहे. 40% एनर्जी एटीपी तयार करण्यासाठी वापरली जाणार आहे. मग 40% एनर्जी म्हणजे किती, तर एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून 38 एटीपी तयार केले जातात. जे 38 एटीपी 686 किलोकॅल एनर्जी एवढे इक्विव्हॅलंट आहे. ओके, जे एरोबिक रेस्पिरेशन मध्ये तयार केले जातात. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये त्याचं वापर हे होणार आहे, युटिलायझेशन केलं जाणार आहे किंवा रिलीज केले जाणार आहेत. ओके, रिलीज केले जाणार आहे. समजलं? ओके, डाऊट आहे का? आणि सगळ्यात शेवटचं एटीपी सिंथेसिस दोन पद्धतीने होणार आहे. पहिला आहे फोटोसिंथेसिस मध्ये फोटोफॉस्फोरायलेशन, जे आपण डेफिनेशन बघितलेलं आहे. फॉस्फोरायलेशन म्हणजे काय, फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे काय. एटीपी दोन पद्धतीने तयार केले जातात. एटीपी सिंथेसिस टेक्स प्लेस इन टू वेज. फर्स्ट वन इज द फोटोफॉस्फोरायलेशन ड्यूरिंग photosynthesis and second oxidative phosphorylation during respiration. समजलं? एटीपी सिंथेसिस दोन पद्धतीने होतं. फोटोसिंथेसिस मध्ये फोटोफॉस्फोरायलेशन, रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. समजलं? अशा पद्धतीने आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये एटीपीला एनर्जीची करन्सी असं का म्हटलं जातं आणि त्याचं स्ट्रक्चर्स हे डिटेल पाहिलेलं आहे.